श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयांचे विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी. मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणुनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसो लोटोले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमे अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली शिंजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने धाविले. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार. म्हणती जाऊ दर्शन. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात. राजाज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत. त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य. जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोना अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करोन सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे.
बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्यामाझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहुणं नाना युक्ती योजना मोडून टाकेले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यातून निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगूनी बाळपासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा या प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळपाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी दारापुत्र सोडोनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा. श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देता अहिर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतो तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकोनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस. ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकोनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो कोणी एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते शिंजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून. न लागता एक क्षण 100 गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी.
परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते कोणी बाळपासी दुःख झाले मानसी, सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळपा दर्शनास येतं त्यासी आसन दाखवावे. बाळपा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांचे हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था कैली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळपा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्वत त्रयोदशोध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथा, दासाकडे पहावे. आता ही तुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीरथ, व नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ.
व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्यायमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची, सर्व कामना पूर्वण, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंठक्षया करोन तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनपवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जेतुके पाहिजे तेतुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले, सत्वर ग्रामामाजी आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वासत्वर, सुखे करावा संसार, दारापुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्तादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिले कानी, तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले.
त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आली मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वाग्विभक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवूनी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोतो षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. अमृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सूताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोन्या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीसह स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान.
पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी पाहुणी स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोंडसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे. पाहुणी या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी स्वतः परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वासा सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल लामूच्या मानसी त्या समयी मोरपंखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपंखरा मोरपंखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळिता. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला.
काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती, काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती, द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा. नरूचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करोन, जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लावेले. ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले, ती येसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू यासम्यासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्यासमयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी जोळी अडपिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादाची ज प्रति बोलती, अहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकोण वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रे चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या नाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरोणी पोटी आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळजण, असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृते केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती ऐसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील.
परी अंतरीची खूणत यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एकन बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यांचेही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त त्याता भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांताची काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना त्यांनी पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेदवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठ फिर रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबई साला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय.
अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुंडाला, तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरली सैन्य केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोदासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांचे दाविला चमत्कार, त्यांचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते एकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा, बाळपाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, सतारक भाविका. बसापा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात, सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिले हे चरित्र, त्याचे आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवता. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धी आणिला, त्यांचे रक्षावे दयाळा, कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोडाहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.